नमस्कार मंडळी, शुभ सकाळ, गुड मॉर्निंग. आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. काल ग्रामदेवतेची पालखी आपल्या घरी येऊन गेली. कालचा जो पालखी उत्सव होता तो अत्यंत आनंदाने पार पडला. ग्रामदेवतेची पालखी आज आपल्या वाडीमध्ये आहे आणि आज ती ग्राम मंदिरामध्ये प्रस्थान करणार आहे. शिमगोत्सवाची ही आजच्या दिवसांनी सांगता होणार आहे आणि रात्री सानेवरती आमच्या वाडीतल्या मुलांचं नमन आहे. यावर्षी नमनाची संधी आहे आमच्या बांदेवाडी दत्तगुरू नमन नाट्य मंडळाला दिलेली आहे. तर रात्री सानेवरती सुद्धा आपल्याला जायचं आहे. पण आता थोड्या वेळाने पालखी निघेल आणि ती आमच्या इथे होळीवरती नाचवली जाते. सर्वजण अगदी आनंदाने भक्तिभावाने ती पालखी नाचवतात, देवाचं दर्शन घेतात आणि नंतर पालखीचं प्रस्थान आपल्या सानेवरती होतं आणि मग रात्री सानेवरती नमनाचा कार्यक्रम असतो आणि तो झाल्याच्या नंतर मग संपूर्ण शिमगोत्सवाची सांगता होते. तर आजचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे. संपूर्ण पालखी नाचवतात तो आणि रात्री सानेवरती असणार नमन. पण त्यापूर्वी मी आमच्या आज विहिरीवरती आलो आहे. विहिरीवरती आता बाबांनी पाणी सोडलं आहे. घरी आमची मोटर आहे, ते मोटर आता आम्ही चालू केले आणि इथे बघा झाडांना जरा आता आम्ही पाणी घालायला लावलं आहे. हे बघा, ही आहे आमची विहीर. हे बाबा आलेत. झाडांना जरा पाणी घालू आणि नंतर जाऊ. पण आता थोड्या वेळाने पालखी निघेल आणि ती आमच्या इथे होळीवरती नाचवली जाते. सर्वजण अगदी आनंदाने भक्तिभावाने ती पालखी नाचवतात, देवाचं दर्शन घेतात आणि नंतर पालखीचं प्रस्थान आपल्या सानेवरती होतं आणि तो झाल्याच्या नंतर मग संपूर्ण शिमगोत्सवाची सांगता होते. तर आजचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे. संपूर्ण पालखी नाचवतात तो आणि पण त्यापूर्वी मी आमच्या आज विहिरीवरती आलो आहे. ते मोटर आता आम्ही चालू केले आणि इथे बघा झाडांना जरा आता आम्ही पाणी घालायला लावलं आहे. हे बघा, ही आहे आमची विहीर. हे बाबा आलेत. झाडांना जरा पाणी घालू आणि नंतर जाऊ. हे सगळ्या झाडांना पाणी घालून झालेलं आहे. दिवसाची सुरुवात चांगली झाली. झाडांची सेवा आणि आत्ता आपण निघूया. पालखी निघालेली आहे, जरा पालखी नाचवूया. फायनली देवाची पालखी आता वाडीतून निघालेत आणि ही शिमगा उत्सवाची सांगता आहे. संपूर्ण शिमगा उत्सव आता समाप्त होईल कोकणामध्ये. देव आता परत आपल्या मंदिरामध्ये जातील. आज इथे देवाची आपण पालखी नाचवूया आणि देवाला निरोप देऊयात पुढच्या वर्षीसाठी परत येण्यासाठी. राजा
विनोदा शबाश. बस थांबा थांबा होऊ देत होऊ देत इकडे तोंड करा इकडे तोंड करा हा नाचवा नाचवा विनोदा विनोदा
शबाश शबाश. आता आमची ताई कशी पालखी नाचवते ते बघा. आमच्या इथे महिलांना सुद्धा पालखी नाचवण्याचा आम्ही मान देतो आणि आमची ताई दरवर्षी पालखी नाचवते. शबाश ताई. ताई इकडे ताई. शबाश रम्या. वा. मस्त मस्त ताई शबाश. हे राजा. चला पाया पडून घ्या. पालखीचं प्रस्थान आता आपल्या ग्रामदेवतेच्या मंदिरामध्ये होईल आणि पुन्हा आपण पुढच्या वर्षी शिमगोत्सवासाठी आपण पुन्हा एकदा कोकणामध्ये येऊ. आहे ना आहे. पालखी नाचवून झाले आणि आता पालखी ग्रामदेवतेच्या मंदिरामध्ये निघालेली आहे. सर्व वाडीतले गावकर मंडळी आता आपल्या पालखीचं दर्शन घेत आहेत आणि संध्याकाळी आपल्या सानेवरती कार्यक्रम आहे नमनाचा आणि आपल्या वाडीला नमन सादर करण्याची यावर्षी आपल्याला मान देण्यात आला आहे. तर आजचा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आपण कमेंट करून नक्की सांगा. आपल्या चॅनलवरती आपण नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर हा व्हिडिओ पालखी निघाली आता.